गेल्या अनेक दिवसांपासून ज्योती मल्होत्राच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणांचं लक्ष होतं। ती काय करते, कुठे जाते, कोणासोबत तिचे जास्त संपर्क आहेत, अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवलं जात होतं। तर ती गेल्या काही दिवसांमध्ये कुठे गेली होती या संदर्भातली देखील माहिती घेतली आहे आणि त्यानंतर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आलेली आहे। अशी कोणती कारणं होती ज्यामुळे ज्योतीवर संशय बळावला, पाहूयात। गद्दार यूट्यूबर ज्योती मल्होत्रा भारताशी गद्दारी करत ज्योती मल्होत्रानं देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली। त्यामुळे तिला अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशी सुरू आहे। ज्योतीनं 2 वर्षात 3दा केलेला पाकिस्तानचा दौरा आणि कमी इन्कम असताना तिची लॅविश लाईफ अशा अनेक कारणांमुळे ती गुप्तचर यंत्रणांच्या टार्गेटवर आली होती। ज्योतीची दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी मैत्री होती। पाकिस्तानी लष्कर आणि उच्च अधिकाऱ्यांशी तिचे संपर्क होते। तसंच पाकिस्तान आणि चीनचा व्हिसा लगेच मिळत नाही। व्हिसा घेण्यासाठी मोठी प्रोसेस असते, पण ज्योती मल्होत्राला व्हिसा देखील लगेच मिळाला। याशिवाय ती लक्झरी जीवन जगत होती। या सर्व गोष्टींमुळे तपास यंत्रणांना ज्योतीवर संशय आला आणि ती रडारवर आली। हा दानिश भारतामध्ये एक प्रकारे पाकिस्तानसाठी गुप्तहेराचं जाळं त्या ठिकाणी किंवा ते नेटवर्क चालवत होता आणि त्यामधली ज्योती मल्होत्रा ही एक महत्त्वाची व्यक्ती होती। ज्योती मल्होत्रा दानिशला मागच्या कित्येक काळापासून ओळखत होती आणि पाकिस्तान नॅशनल डेच्या दिवशी पाकिस्तानच्या हाय कमिशन मध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये ज्योती मल्होत्रा त्या ठिकाणी उपस्थित होती। दानिशला ती भेटली होती आणि एवढंच नाही, त्या संबंधितला व्हिडिओ सुद्धा तिने तिच्या युट्यूबवर त्या ठिकाणी पब्लिश केला होता। एकूणच मागच्या कित्येक काळापासून दानिशशी तिचे संबंध होते आणि याच अनुषंगानं पाकिस्तान, चायना, इंडोनेशिया यामध्ये वेळोवेळी पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या मदतीनं तिने व्हिजिट सुद्धा केली होती। पाकिस्तानच्या दौऱ्यात तिची ज्या पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत ओळख होती, तो अधिकारी भारताच्या पाकिस्तानी उच्चालयात देखील होता। तसंच त्याच्यासोबतचे ज्योतीचे पाकिस्तानमधले फोटो देखील समोर आले। तसंच त्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा पहलगाम हल्ल्यानंतर एक केक घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर आला होता। त्यामुळे पाकिस्तान ते दिल्लीपर्यंत पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात ज्योती मल्होत्रा होती। Cake for what is this celebration for? Are you from Pak High Commission? What is this? Sir, are you from Pak High Commission? Are you from Pakistan High Commission? Where are you from, sir? What is this? What is this cake for? ओकेजन क्या है? ओकेजन क्या है? खाली occasion बताओ। 28 लोग मरे, थोड़ा सा बताइए ना, दुख है इस बात का? What is this? आप कहाँ से आए हैं? Where are you from, sir? आप बता दीजिए सर, कहाँ से हैं आप? दुख है इस बात का? यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ समोर आला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ। या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्राने या घटनेसाठी पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं। तसंच पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योती पहलगाम मध्ये गेल्याची देखील माहिती आहे। इसमें गवर्नमेंट की ही नहीं बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है, जो जिसको वॉचफुल होना चाहिए। सिक्योरिटी मैं जानती हूँ कि कश्मीर में हर जर्रे जर्रे पर चप्पे चप्पे पे सिक्योरिटी होती है। इतने आर्मी के, इतनी पुलिस के फोर्स होती है वहाँ पे। फिर भी अगर ये चीज़ हुई है तो कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं, हम भी दोषी हैं, क्योंकि ऑफ कोर्स ये चीज़ जो है वो हमारी बिना नॉट मतलब वॉचफुल नहीं थे हम, जिसकी वजह से ये चीज हुई। ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसारमध्ये राहत होती। कोरोना काळात तिने तिचं युट्यूब चॅनल सुरू केलं। सुरुवातीला ती स्थानिक व्हिडिओ अपलोड करत होती, मात्र नंतर तिने चीन, थायलंड, पाकिस्तान आणि भूतानचे दौरे केले। ज्योती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानचं गुणगान गात असायची। ज्योती मल्होत्रा काही दिवसांपूर्वी बाली इथं गेली होती। ज्योती मल्होत्रा बालीला असताना तिच्यासोबत एक पाक अधिकारी होता। पाकिस्तानमध्ये असताना तिने पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफशी सुद्धा संपर्क साधला होता। ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर तिचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत। तिने कशा पद्धतीने भारताविरोधात कट रचण्यात पाकिस्तानला मदत केली, पाकड्यांनी दिलेल्या पैशांवर ज्योती आतापर्यंत लॅविश लाईफ जगली। मात्र आता कारागृहाच्या 4 भिंती आड गद्दार ज्योतीला आपलं आयुष्य काढावं लागणं यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास मुंबई।